बातमी नाशिकमधून आहे। नाशिक जिल्हा परिषदेमध्ये विभाग प्रमुखांकडून तब्बल 30 महिला कर्मचाऱ्यांचं लैंगिक छळ झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। महिलांच्या तक्रारीनंतर विशाखा समितीकडून तक्रारींची चौकशी सुरू झालेली आहे। एका निनावी तक्रारीनंतर हा प्रकार सगळा समोर आलाय। राज्य महिला आयोगाकडून या प्रकरणाची गंभीरपणे दखल घेतली गेली आहे। विशाखा समितीकडून तक्रारीची चौकशी केली जाते। जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना एका पेनड्राईव्हमध्ये पुराव्यासह एक निनावी तक्रार प्राप्त झाली। पेनड्राईव्हमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ आणि मेसेजेस मिळाले आणि तातडीने चौकशी समिती नेमण्यात आली। दुसरीकडे शासनाकडून या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आलेली आहे। जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मुंबईला तातडीने बोलवण्यात आलेलं आहे। 8 दिवसांपासून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे। या समितीचा अहवाल कधी समोर येणार, किती महिलांचा छळ करण्यात आलाय, या आरोपांमध्ये कितपत तथ्य आहे, हा अहवाल आल्यावरच स्पष्ट होणार आहे। 2 दिवसामध्ये आयसी कमिटीचा रिपोर्ट हा तयार होईल आणि हा आयसी कमिटीचा रिपोर्ट तयार झाल्यानंतर हा संबंधित पोलीस विभागाकडे कारवाईसाठी दिला जाईल। राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून या संपूर्ण घटनेचा पाठपुरावा आम्ही तर करूच। 2 दिवसामध्ये सादर केल्या जाणाऱ्या या रिपोर्टनुसार त्यामध्ये जे काही पुरावे सापडतील त्यानुसार कायदेशीर कारवाई केली जातील। कोणीही संबंधित व्यक्ती यामध्ये जरी असेल तर कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही। अतिशय कडक अशी कारवाई या माध्यमातून केली जाईल। ही फक्त धक्कादायक घटना नाहीये, संतापजनक घटना आहे। नाशिकच्या जिल्हा परिषदेमध्ये हा प्रकार घडतो आणि 1-2 नव्हे 30 महिलांचा लैंगिक छळ होतो। ही अत्यंत गंभीर बाब आहे। फक्त महिला आयोगाने चौकशी करू नये तर कठोरात कठोर कारवाई कशी होईल याची जबाबदारी घेतली पाहिजे। आता सरकार सुद्धा काय करतं या प्रकरणामध्ये हे बघणं महत्त्वाचं आहे, कारण या व्यवस्थापनाच्या प्रमुखांना आता मुंबईला बोलवून घेतलं गेलेलं आहे। एक सविस्तर बातमी बघणार आहोत। गुजरातमधील वडोदरा ते आणंदला जोडणारा नदीवर बनलेला पूल ज्याचा काही भाग कोसळला। या दुर्घटनेमध्ये 4 ते 5 वाहनं नदीत पडली आहेत अशी भीती व्यक्त होते। या अपघातात 10 जणांचा मृत्यू झालाय, मोठी बातमी आहे। 3 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलंय। वाहनं सुद्धा पुलावर अडकल्याचं आपण बघू शकतोय। प्रशासनाकडून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे। बघा, हा पूल आहे आणि या पुलाचा मधलाच भाग अर्धा पाण्यात पडला। यात ज्या गाड्या होत्या त्या गाड्या सुद्धा खाली पडल्या। तर त्या 3-4 गाड्या तरी असाव्यात आणि 10-12 जण तरी म्हणजे 10 जणांचा तर मृत्यूच झालाय, पण अजून काही लोक तिथे अडकली असावीत आणि गाड्या सुद्धा पडल्या असाव्यात अशी भीती आहे। आणि त्यामुळे पुलावर ट्रक अडकलेला आपण बघतोय आणि खाली सुद्धा काही गाड्या पडल्यात असं आपल्याला बघायला मिळतंय। वडोदरात पुलाचा काही भाग कोसळला आणि त्यामुळे मोठी दुर्घटना घडलेली आहे। आधी असं कळत होतं की एकाच व्यक्तीचा मृत्यू झालाय। आता जी बातमी येते, अपडेट येत आहे, त्यामध्ये 10 जणांचा मृत्यू झालेला आहे या प्रकरणात।